मालवण श्री ग्राम देवतांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला। श्रीदेव रामेश्वर श्रीदेव नारायण ग्राम प्रदक्षिणा सोहळा लक्षवेधी ठरला। आपल्या लवाजम्यासह ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या साक्षात श्रीदेव रामेश्वर व श्रीदेव नारायण पालखीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी मंडप, रांगोळ्या, वाळू शिल्पे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मालवण नगरी या धार्मिक सोहळा निमित्ताने नटवीत सजली होती। या निमित्ताने असंख्य भक्त भाविकांनी श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण या ग्राम देवतांचे मनोभावे दर्शन घेतले। दुपारी श्रीदेव रामेश्वर मंदिरातून सुरू झालेल्या या ऐतिहासिक पालखी ग्राम प्रदक्षिणा सोहळ्याची सांगता तब्बल 12 तासांनी पुन्हा श्रीदेव रामेश्वर मंदिरात झाली। मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव नारायण आणि श्रीदेव रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलिप्रदा म्हणजे दीपावली पाडव्यानिमित्त यंदा 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता श्रीदेव रामेश्वर मंदिर येथून सुरू झाला। मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर व श्रीदेव नारायण यांची वार्षिक पालखी 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता श्रीदेव रामेश्वर मंदिर येथून निघाली। या पालखीत श्रीदेव रामेश्वर विराजमान झाले होते। श्रीदेव रामेश्वर मंदिरातून ढोल ताशांच्या गजरात लव्याजम्यासह ही पालखी श्रीदेव नारायण मंदिरात आली। येथे पालखी श्रीदेव रामेश्वरांसह श्रीदेव नारायण विराजमान झाले। तेथून श्रीदेवी पावनाई, श्रीदेवी भावई, श्रीदेवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करण्यात आले। पाहूया। आडवण मार्गे ग्राम प्रदक्षिणेसाठी रवाना होते। आडवण येथून शहरातील वायरी तानाजी नाका मार्गे श्रीदेव भूतनाथ मंदिर येथे पालखी दुपारी दाखल झाली। तेथे ती पालखी श्रीदेव भूतनाथ मंदिरात थांबली। येथे दर्शन सोहळा पार पडला। पुढे समुद्र मार्गे मोरेश्वर मोर्याचा धोंडा येथे रवाना झाली। या पालखीचे ठिकठिकाणी भाविकांनी जोरदार स्वागत केले। भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले। त्यानंतर दांडेश्वर मंदिर येथून श्रीदेवी काळबादेवी मंदिराकडे जाण्यास पालखी रवाना झाली। वाटेत मच्छीमार समाजाने मोठ्या उत्साहात स्वागत करून दर्शन घेतले। समुद्र किनारी वाळूचे देखावे तर होड्यांना पताका लावून सजविण्यात आले होते। समुद्रकिनारी सायंकाळी पालखी दाखल झाली। यावेळी निसर्गाचा नयनरम्य नजारा पाहण्यासारखा असतो। फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली।
दांडी किनारी पालखी काही क्षण थांबली. भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. या ठिकाणी पालखी सोबत असलेल्या भाविकांना सरबत वाटण्यात आले. समुद्र किनाऱ्यामार्गे मालवण बंदर जेटीवरून श्रीदेवी काळबादेवी मंदिर येथे पालखी दाखल झाली. या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर जोशीमांड येथे पालखी आली. त्यानंतर नगर वाचनालयाकडून सोमवार पेठेतील श्रीदेव रामेश्वर मांडकडे पालखी आली. येथे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी जोरदार पालखीचे स्वागत केले. पुढे पालखी श्री रामेश्वर मांड येथे दाखल होते. येथे भाविकांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे थांबते. या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावण्यात आल्या होत्या. या निमित्ताने बाजारपेठ सजली नटली होती. खेळणी, मिठाई, फटाक्यांची दुकाने, खाण्याच्या पदार्थांची हॉटेल्स, बेकरी, ज्वेलर्ससह विविध दुकाने सज्ज होती. या निमित्ताने मोठी उलाढाल होत असते. पुढे बाजारपेठ भरड मार्गे देऊळवाडा येथे मंदिरात जाते. भरड नाक्यावर जोरदार स्वागत होते. पुढे श्रीदेव रामेश्वर मंदिरात ही पालखी जाते. या निमित्ताने ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. पालखी सोहळ्यामुळे मालवण नगरीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदैवत रामेश्वर व नारायणाची पालखी प्रदक्षिणा तसेच रामेश्वर, नारायण आणि त्यांची बहीण काळबादेवी पारंपरिक भाऊबीज सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. या निमित्ताने भरड येथे सन्मित्र रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी या निमित्ताने दर्शन घेतले.
एसटी स्थानक येथे आदर्श रिक्षा चालक मालक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते। शंकराच्या पिंडीवरील नागराज हे चलचित्र लक्षवेधी ठरले। तर दशावतारी नाट्यप्रयोगाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। नंबर 1 निर्धार न्यूज मालवण। घरासाठी, ऑफिससाठी, रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी फर्निचर शोधतात? आम्ही घेऊन आलो आहोत। फर्निचर मध्ये व्हरायटीज, डिझाईन्स। तर आजच भेट द्या MIDC कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला। बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ, बेस्ट फर्निचर स्टोअर। आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर, तीही विविध डिझाईन मध्ये। आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता। आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट, बेड, चेअर्स, डायनिंग टेबल, लाकडी पाळणा, तीही एकाच दालनामध्ये। विम्याची सोय, टिकाऊ आणि दर्जेदार, 10 वर्षांची वॉरंटी, घरपोच सुविधा आणि कुशल कामगार। आजच संपर्क साधा। प्रीमियम फर्निचर मॉल 3050 MIDC कुडाळ सिंधुदुर्ग। मोबाईल नंबर 9605315715 आणि 9325108501।